विचार करा, एका शहरातले एकदम आक्रमक विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी एकत्र येऊन एका प्रशासकीय अधिकाऱ्याचं तोंड भरून कौतुक करत आहेत. हो, आणि तेही कोल्हापूरसारख्या शहरात. अगदी. कोल्हापूरसारख्या हाय प्रोफाईल आणि राजकीयदृष्ट्या अतिशय सेन्सिटिव्ह ठिकाणी असं घडणं म्हणजे जवळपास अशक्यच वाटतं ना? तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण पत्रकार संतोष पाटील यांच्या एका लेखाच्या आधारे याच गोष्टीचा वेध घेणार आहोत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या मावळत्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी आपली सॉफ्ट पॉवर वापरून लोकांची मनं कशी जिंकली हे आपण बघूया. खरं तर कोल्हापूरचा राजकीय आणि सामाजिक पट बघितला ना, तो खूप गुंतागुंतीचा आहे. तिथले नागरिक जेवढे भावनिक आहेत तेवढेच आपल्या हक्कांसाठी लगेच रस्त्यावर उतरणारे सुद्धा आहेत. हो, बरोबर. आता महापौर रुपाराणी निकम यांनी त्यांच्या निरोप समारंभात एक खूप छान वाक्य म्हटलं. त्या म्हणाल्या की तिथे नगरसेवक होणं सोपं असतं, पण अधिकारी होऊन शहर सांभाळणं अवघड. या एका वाक्यात त्या खुर्चीचं जे काही टेन्शन आणि प्रेशर आहे ना, ते स्पष्ट होतं. म्हणजे कोल्हापूरचं प्रशासन हाताळणं म्हणजे अक्षरशः एखाद्या वादळात तारेवरची कसरत करण्यासारखं आहे. पण ती कसरत चेहऱ्यावर हास्य ठेवून आणि संयमाने करणं, यालाच खरी सॉफ्ट पॉवर म्हणतात का? कारण मला इथे एक शंका येते. कोणती शंका? आपण सॉफ्ट पॉवर म्हणतोय किंवा त्यांच्या मृदू स्वभावाबद्दल बोलतोय. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी सुद्धा त्यांच्या सकारात्मक आणि शांत कार्यपद्धतीचं कौतुक केलंय. पण राजकारणात कसं असतं, जे अधिकारी खूप सॉफ्ट किंवा नम्र असतात ना, त्यांना राजकारणी लोक सहज खिशात घालतात किंवा दाबून टाकतात. मग त्यांनी स्वतःला ह्या राजकीय रेट्यात कसं टिकवलं? हाच तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सॉफ्ट असणं याचा अर्थ कमकुवत असणं असं अजिबात होत नाही बरं का. अच्छा. मंजुलक्ष्मी यांच्या बाबतीत सॉफ्ट पॉवर म्हणजे नुसतं हसतमुख राहणं नव्हतं, तर तो त्यांच्या प्रशासकीय स्ट्रॅटेजीचा एक महत्वाचा भाग होता. त्यांनी जे वादाचे मुद्दे होते ते अतिशय संयमाने हाताळले. म्हणजे फाईल्स अडून न ठेवता कायद्याच्या चौकटीत राहून पण कोणाचाही इगो दुखावला जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी काम केलं. हो, आणि त्यामुळेच प्रशासनावर नेहमी तुटून पडणारे विरोधी पक्षनेते सुद्धा त्यांच्या या संतुलित कार्यपद्धतीचे फॅन झाले म्हणायचं. पण नुसतं कोणाचा इगो न दुखावून शहराचा विकास तर होत नाही ना? नाही, ते तर आहेच. त्यांनी नेमकी असे कोणते ठोस निर्णय घेतले ज्यामुळे सामान्य माणसाला असं वाटलं की ही अधिकारी आपल्यासाठी काहीतरी करतीये? कारण शेवटी बघायला गेलं तर लोक प्रशासकीय निकालांवरच अधिकाऱ्याची परीक्षा घेतात. अगदी बरोबर. आणि इथेच प्राध्यापक जयंत पाटील यांनी केलेल्या विश्लेषणाचा संदर्भ येतो. त्यांच्या मते आयुक्तांनी 2 मोठ्या गोष्टी मार्गी लावल्या. पहिली गोष्ट म्हणजे ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाचं रखडलेलं काम पूर्णत्वास नेणं. अरे वा! कोल्हापूरमध्ये कला आणि संस्कृती हा तर लोकांच्या अगदी थेट जिव्हाळ्याचा विषय आहे. हो ना, ती त्यांची अस्मिता आहे. आणि तिथेच त्यांनी प्रशासकीय अडथळे दूर करून ते काम पूर्ण केलं. आणि दुसरं सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे महापालिकेच्या 507 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती देणं. बापरे, 507 कर्मचाऱ्यांना कायम करणं. सरकारी यंत्रणेत ही गोष्ट किती कठीण असते हे आपण जाणतोच. हो, खूप अवघड असतं ते. कारण अर्थसंकल्पाची कारणं असतात, शासनाच्या मंजुरीचे अडथळे असतात. मग हे त्यांनी नेमकं साध्य तरी कसं केलं? कसं आहे, लाल फितीच्या कारभारात अशी कामं वर्षानुवर्षे अडकून पडतात. पण इथे त्यांनी केवळ एक बॉस म्हणून काम नाही केलं, तर एक फॅसिलिटेटर म्हणून भूमिका घेतली. म्हणजे समन्वय साधना म्हणायचं? हो. राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणं, तांत्रिक त्रुटी दूर करणं आणि मुख्य म्हणजे या सगळ्यामागील मानवी दृष्टिकोन न विसरणं. या एका निर्णयामुळे त्या 507 कुटुंबांच्या आयुष्यातलं कित्येक वर्षांचं अस्थिर्य एका झटक्यात संपलं. म्हणूनच त्यांच्या निरोप समारंभात कामगारांच्या डोळ्यात पाणी होतं. या सगळ्यावरून ना मला एक वेगळाच अँगल जाणवतोय. आपण सहसा प्रशासकीय अधिकाऱ्यांना खूप प्रॅक्टिकल आणि फक्त नियम कायद्यांवर बोट ठेवणारे मानतो. बरोबर आहे. पण के मंजुलक्ष्मी यांनी आपली नोकरी म्हणजे करवीर निवासिनी अंबाबाईंची सेवा आहे असं मानलं. आणि हा भावनिक दृष्टिकोनच त्यांच्या यशाचा मुख्य गाभा ठरला असावा. अगदी 100%. हाच त्यांच्या यशाचा मुख्य पाया ठरला. स्वतःला त्या मातीशी आणि तिथल्या संस्कृतीशी एकरूप करणं हा त्यांचा खऱ्या अर्थाने मास्टर स्ट्रोक होता. म्हणजे त्या फक्त बाहेरून आलेल्या अधिकारी राहिल्या नाहीत. नाही, त्या कोल्हापूरचाच एक भाग झाल्या. आणि याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी भविष्यातलं एक मोठं स्वप्नसुद्धा लोकांसमोर ठेवलं. शेडा पार्कमधील 5 एकर जागेवर महापालिकेची एक भव्य आणि प्रशस्त इमारत उभी करण्याचं स्वप्न. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी फक्त वर्तमानातील प्रश्न सोडवले नाहीत, तर शहराला एक विजन सुद्धा दिलं. होय. आणि त्यांच्या याच यशस्वी सॉफ्ट पॉवर मॉडेलची दखल वरिष्ठ पातळीवरही घेतली गेली बरं का.
म्हणूनच आता त्यांची बदली पुण्यात PMRDA सारख्या अत्यंत महत्वाच्या आणि मोठ्या प्राधिकरणात झाली आहे. अच्छा, म्हणजे पुण्यात. हो, पुण्यासारख्या झपाट्याने विस्तारणाऱ्या शहराच्या नियोजनाची आणि विकासाची एवढी मोठी जबाबदारी मिळणं हे त्यांच्या कोल्हापूरमधील यशस्वी कार्यपद्धतीचंच एक मोठं फळ आहे. नक्कीच. एक शिस्तबद्ध आणि कोल्हापूरच्या संस्कृतीचा आदर करणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख कायम राहील. त्यांच्या यापुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी, माझ्याकडूनही त्यांना खूप शुभेच्छा. पण आजच्या या संपूर्ण सखोल चर्चेतून ना एक विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. जर प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने आपल्या नियुक्तीकडे केवळ एक सरकारी नोकरी म्हणून न पाहता स्थानिक संस्कृती आणि लोकांची सेवा म्हणून पाहिलं, तर शहरातल्या प्रशासकीय व्यवस्थेचं चित्र किती बदलू शकेल. हा खूप महत्वाचा विचार आहे. आणि मुख्य म्हणजे सॉफ्ट पॉवर हीच आधुनिक भारतीय नोकरशाहीची सर्वात मोठी गरज आहे का, हा असा एक प्रश्न आहे. याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. आजच्या चर्चेत इथेच थांबूया.